नमस्कार, मी ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहे चविष्ट पनीर रोल। चला बघूया यासाठी लागणारे साहित्य। यासाठी लागणारे साहित्य घ्या। अगोदर शिमला मिरची, कोबी, टोमॅटो, पनीर, गाजर, बीन्स, मैदा, मीठ, चिली सॉस, आलं लसूण, हिरवी मिरची, दही, टोमॅटो सॉस, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धनेपूड, तेल। एका भांड्यात मैदा घ्या। चवीनुसार मीठ टाका। मैद्यात थोडं पाणी घालून भिजवून घ्या। त्यावरती थोडं तेल टाकून 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा। पनीर रोल भरण्यासाठी लागणारे साहित्य। गॅसवरती कढई ठेवा। तेल घ्या 2 चमचे। आल्याची पेस्ट, 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 वाटी बारीक चिरलेले गाजर, 1 वाटी शिमला, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कोबी, अर्धी वाटी बीन्स, चवीप्रमाणे मीठ। गॅस मोठा करून याला 3 ते 4 मिनिटे परतून घ्या। एका बाउल मध्ये अर्धी वाटी दही घेऊ, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा तेल, अर्धा चमचा हळद। मिश्रणाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पनीर मिक्स करून घ्यायचं। भाज्या आपण 3 ते 4 मिनिटे मोठ्या आचेवर परतल्या। यामध्ये सगळे सॉस घालूया। चिली सॉस 1 चमचा, टोमॅटो सॉस 1 चमचा, पनीरचे मिश्रण त्यात टाकूया। त्यावरती थोडी कोथिंबीर घालू। 2 मिनिटांसाठी परतून घेऊ। पनीर रोलचं स्टफिंग तयार झालं आहे। आपण सारण थोडा वेळ गार होऊन देऊ। पीठ व्यवस्थित मऊ झालं आहे। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया। आता आपण लाटून घेऊया। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित छान प्रकारे भाजून घ्यायचे आहे। त्यावरती थोडंसं तेल टाकू। आता याच्यावरती आपण छान प्रकारे स्टफिंग ठेवूया। आपण टोमॅटो सॉस टाकूया। चाट मसाला टाकायचा। आपण पनीर रोल आता फोल्ड करून घेऊया। अशा प्रकारे आपला छान घरगुती पनीर रोल तयार झाला आहे।